गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। उपस्थित सर्व परीक्षक मित्र शिक्षक मित्र सर्वांना माझा नमस्कार। मी दत्तू बिक्का हावळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाड या ठिकाणी कार्यरत आहे। आजच्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा प्रामुख्याने विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020। मित्रांनो, पूर्वीपासूनच आपल्या शिक्षणामध्ये गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती। त्यानंतर स्वातंत्र्यापूर्वी निजामकालीन शिक्षण पद्धती होत्या। 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्या सोबतच कायदा मंत्री भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर अब्दुल आझाद कलाम या सर्वांच्या माध्यमातून नंतर मग वेगवेगळे शैक्षणिक धोरण या भारतामध्ये राबवण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने 1968 शैक्षणिक धोरण सुरुवातीला राबवण्यात आलं आणि त्या शैक्षणिक धोरणामध्ये कोठारी आयोगाने शिफारस केलेल्या शैक्षणिक बाबी त्या धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि त्यानुसार 1968 च्या शैक्षणिक धोरणानुसार या ठिकाणी शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि त्यामध्ये प्रामुख्याने काही बदल या ठिकाणी सुचवण्यात आले। त्यावेळेस जे धोरण 1968 लागू झालं त्यावेळेस आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये ते लागू झालं। त्यानंतर ते धोरण 17-18 वर्ष राबवण्यात आलं आणि त्यानंतर 1986 ला दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली। त्यावेळेस राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान होते आणि राजीव गांधींच्या काळामध्ये ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुसरे हे संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले आणि त्यानंतर ते धोरण पुढे 6-7 वर्ष सतत राबवण्यात आलं। त्यामध्ये शिक्षणाचे उद्दिष्ट आणि सर्वांसाठी शिक्षण पूर्ण हे त्यामध्ये समाविष्ट होतं। परंतु पुढे 1992 ला जे 86 च्या धोरणामध्ये जे राहून गेलेल्या बाबी होत्या त्या बाबी पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये एक समिती 1992 ला स्थापन करण्यात आली आणि त्या समितीनं त्यामध्ये राहिलेल्या 86 च्या धोरणामध्ये काही बदल करून ते धोरण लागू केलं आणि आपणच त्याची परिस्थिती म्हटलं तर डीपीपीच्या शाळा निर्माण झाल्या आणि डीपीपीच्या शाळा निर्माण झाल्यानंतर छोट्या मोठ्या शाळा गावागावात निर्माण झाल्या आणि त्यानंतर 2002 ला अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये त्या शैक्षणिक धोरणामध्ये थोडा बदल झाला आणि तो बदल झाल्यानंतर आणि पुढे तो बदल झाल्यानंतर शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असताना त्यामध्ये छोट्या शाळांची निर्मिती झाली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा वसती शाळा या निर्माण झाल्या। महात्मा फुले शिक्षण हमी योजना सुरू झाल्या आणि पुढे ही पद्धत चालू असताना 2009 ला आरटी ऍक्ट लागू झाला आणि बाल केंद्रित शिक्षण पद्धती लागू झाल्या। आरटी ऍक्ट ची अंमलबजावणी 2013 ला सुरुवात झाली आणि 2013 ला सुरुवात झाल्यानंतर त्या आरटी ऍक्ट नुसार जो अभ्यासक्रम जो आराखडा लागू झाला मग विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धत असेल, विद्यार्थी शिक्षक समाज
यांचा सहभाग त्या शिक्षण पद्धतीमध्ये घेण्यात आला आणि पुढं ते RT ऍक्ट 2009 नुसार ते कामकाज चालू झालं आणि पुढं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 29 जुलै 2020 ला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची निर्मिती करण्यात आली आणि त्या न्यायमूर्ती रंजन या समितीचे अध्यक्ष होते. प्रत्यक्ष 16 जानेवारी 2023 ला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा या ठिकाणी केंद्र शासनाने काढला आणि पूर्ण भारतभर नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू करण्याचं ठरवलं. या धोरणामध्ये या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी बाल केंद्रित शिक्षण पद्धती, विद्यार्थी केंद्रित बाल शिक्षण पद्धती, सामाजिक कौशल्य, बालस्नेही शिक्षण या गोष्टीचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आपण या वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी या 2020 च्या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक बाबी या ठिकाणी शासनानं परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक सूत्र होतं 5+3+3 4. म्हणजे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नर्सरी, सिनियर केजी, ज्युनियर केजी हे 3 वर्ष आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी हे 2 वर्ष, म्हणजे असं 5 वर्षाचा पहिला टप्पा या ठिकाणी या धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर